महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचे खासदार माननीय श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आजच्या महिला मेळावा ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले, त्याचप्रमाणे सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, शुभांगी गवते, नंदा काटे, उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख सुरेश बिलारे, आकाश मडवी, जगदीश गवते, राजू पाटील आणि इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रवक्ता, ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर, माननीय नाव घेण्याची आवश्यकता आहे, कोण आहेत, नरेशजी म्हस्के, त्याच्यानंतर आमच्या प्रवक्त्या, त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या महिला सचिव आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे, ठाणे जिल्ह्याच्या माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, आणि ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलत आणि बहुतेक छान आवडलं, कारण मी बघत होती काही बायका डोळे पुसतायत, काही बायका हसतायत, म्हणजे थोडक्यात म्हणजे ऐकत होत्या, अशा ज्योतिताई वाघमारे आणि इथे जमलेल्या खऱ्या शिवसैनिकांच्या, खऱ्या शिवसेनेच्या रणरागिणी माझ्या सर्व मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र. सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण आपण आता कुठल्याही गटात नाही, तर आपण बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसेनेत आहेत. आपण सर्वांनी 2 दिवसापूर्वी जल्लोष नक्कीच केला असेल, कारण आत्तापर्यंत आपल्याला बऱ्याच लोक हिणवत होते, बोलत होते की तुम्ही शिवसेनेत नाहीत, शिवसेना म्हणजे आम्ही. पण आता हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य झालेलं आहे की आपणच शिवसेना आहोत आणि आपणच रणरागिणी आहोत. खरं तर मला कल्पना आहे की आमच्या महिलांना बोलायला खूप आवडतं, ऐकायला अजिबात आवडत नाही. घरात कुणाचंही ऐकत नाहीत असं म्हणतात ना, नवऱ्याचं ऐकत, सासूचं ऐकत, कुणाचंही ऐकत नाही, परंतु आपलं मात्र सर्वांनी ऐकलं पाहिजे. अशा माझ्या महिला 10 वाजल्यापासून तोंडाला कुलूप लावून फक्त ऐकतायत, म्हणजे कौतुकच आहे तुमचं सगळ्यांचं. कारण एवढ्या गप्प महिला फक्त TV सिरियल बघताना बसतात आणि तेव्हा पण तोंडाचा पट्टा चालू असतो, कुकरची शिट्टी बंद करा, ते जरा ते चहा बनव, तो गिझर बंद कर, लाईट बंद कर, अशा मध्ये मध्ये जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट येतात ना तेव्हा चर्चा सुरू असतात, बोलत असतात. पण आज चिडी चूप, अजिबात आवाज नाही आणि शांतपणे ऐकतायत. मी तुमच्या सहनशक्तीची अजिबात जास्त वेळ घेणार नाही, 5 ते 7 मिनिटात मी बोलणार आहे. आज थोडा उशीर झाला कारण अनेक कार्यक्रम आपले होते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये महिला मेळावा आहे आणि त्या महिला मेळाव्याला 10 वाजल्यापासून महिला बसलेल्या आहेत, हे मला खरं तर पटतच नव्हतं. एवढा वेळ महिला कशा बसणार? मी म्हटलं जाईपर्यंत जसं मीनाक्षीताईंना वाटलं 10-15 महिला असतील, आपल्याला काय बोलायचं नाही आहे, महिलांना भेटूया, जय महाराष्ट्र करूया आणि निघूया. पण मी जेव्हा आतमध्ये प्रवेश केला तेव्हा मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला की आमच्या महिला जेवल्यावर सुद्धा आपल्या झोपेला टाळून इथे बसल्यात, मध्ये मध्ये थोड्याशा जांभया देत आहेत, पण ऐकतायत, ऐकण्याचं नाटक करतायत काही जणी. कारण मी बघितलं कोण कोण जांभया देत आहेत, कोण कोण जरा बाजूची साडी बघतायत, बाजूच्याचं कानातलं बघतायत, असं काय चालू आहे आपलं नेहमीप्रमाणे. पण जाऊ दे, आमच्या महिला आहेत. महिला खरं तर शक्ती आहे, महिला सरस्वती आहे, महिला लक्ष्मी आहे, आणि वेळ पडली तर कालीमातासुद्धा आहे. आणि मला वाटतं कालीमाता जास्त आहे, कारण आजूबाजूच्या आपल्या घरातल्यांना विचारलं, अहो तुमची बायको किंवा तुमची बहीण शांतपणे 4-6 तास बसलेली आणि ऐकत होतं, काय सांगतोय, ती एवढ्या वेळ गप्पच बसू शकत नाही. अशा आमच्या महिला सर्वजणी. खरं तर महिला सून आहे, महिला बायको आहे, महिला बहीण आहे, कुणाची तरी आई आहे. ही सगळी नाती पार पाडता या आमच्या महिला आहेत ना, स्वतःला विसरून जातात. त्यांना आठवत नाही की आपण लहानपणी अभ्यास करत असतो, अभ्यासात 2 मार्क कमी मिळाला तर आईचा ओरडा खात असतो, परंतु पुढे लग्न झाल्यावर या महिलेला विसरच पडतो की आपण पण शाळेत गेलो असतो, आपण पण कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत, आणि सगळं सोडून तिला फक्त आज टोमॅटो
10 रुपयांनी वाढले बाई, कसे आता कमीच का टाकूया भाजीत टोमॅटो. नवऱ्याला ना माझ्या त्या भाजीमध्ये पोह्यामध्ये ना शेंगदाणे नाही आवडत, त्याला बटाटेच आवडतात. ह्याच्या पलीकडे ती शिकलेली महिला काही विचार करत नाही. मग आपण जे कष्ट घेतलेले असतात शिकण्यासाठी ते विसरून जातात. स्वतःला विसरून या सर्व आपली नाती निभवत असतात. परंतु तुम्ही सगळ्यांनी विचार करा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नवऱ्याला कुठली भाजी आवडते. सासूला झोपताना गरम दूध लागतं, मुलांना भाजीमध्ये ती चपाती आहे ना तिला तुपच आवडतं, ते कोरडी नाही करत. तुम्हाला कुठली भाजी आवडते हे किती नवऱ्यांना माहिती आहे? म्हस्के साहेब, तुमच्या बायकोला कुठली भाजी आवडते हो? चौगुले साहेब, कुठला रंग आवडतो हो बायकोला? आमच्या बाईला विचारू दे नवऱ्याला कुठली भाजी आवडते, लगेच सांगाल की नाही? कारण आपण आपलं सगळं अस्तित्व विसरून आपण आपल्या घरामध्ये रमरमाण झालेलो असतो. घरी जाऊन सगळ्यांनी विचारायचं नवऱ्याला भाजी कुठली आवडते मला सांगा. एकही जण खरं उत्तर देऊ शकणार नाही. मी माझ्या नवऱ्याला पाठ करून ठेवलंय हीच भाजी सांगायची. ह्या सगळ्या गोष्टी करताना आत्ता पण आमच्या महिला इथे बसल्या आहेत ना, छान जेवल्या बिवल्या आहेत, पण तरी डोक्यात आहे नवरा जेवला असेल काय, ते कुकर बंद करायला सांगितलेलं, जाताना उशीर 4 वाजता येणार आहे, दूध घेऊन ठेवलं असेल का, चहा काय करू. म्हणजे इथे बसून सुद्धा माझी महिला मनाने घरात आहे. इथे बसून फक्त चेहरा, त्यांना एक छान कला आहे, असं दाखवतात की आम्ही ऐकतो, काही ऐकत नसतात. असं इकडनं इकडे जातं आणि डोक्यात काहीतरी तिसरंच चाललेलं असतं. परंतु ही महिला कधी असं वाटलं की ही साडी ना खूप छान आहे, मला आवडते, घेऊ का, मग लगेच आपलं बजेट येतं, अरे नाही नको, यंदा या महिन्यात नको, जरा बजेट नवरा नाही म्हणालाय, पुढच्या ह्याच्यात बघूया. कधी वाटलं की माहेरी काहीतरी कार्यक्रम आहे, आईला काहीतरी प्रेझेंट देऊया, भाऊबीजेला भावाला काहीतरी घेऊया, प्रत्येक वेळेला हात पसरायला लागतो. मग अशा वेळेला वाटतं की आपण पण कमवत असतो तर बरं झालं असतं. सुना कोणाला आहेत इथे? सुना कुणाची आहेत? थोड्या आहेत. तासवा झाल्यात ना तुम्ही? बऱ्याच जणी झालेत. हळूहळू वय कळेल ना मग हातवर नाही करत आहेत, हळूहळू करतात. या सुना जेव्हा शिकलेल्या सुना येतात आणि मस्त यस फॅस करत पर्स घेऊन, आई मी चालले हो, जरा डब्बा द्या, असं करून जातात, तेव्हा असं वाटतं मला पण नोकरी करायला हवी होती, मी पण नोकरी केली असती तर स्वतःच्या पायावर उभी राहिली असती. पण आता मात्र ते वय गेलंय. आता जर आपण पर्स घेऊन निघालो तर हसतील सगळीजण. मग काय करायचं? महिला सक्षमीकरण म्हणजे काय? महिलांना स्वतःला सक्षम कसं करायचं? तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नोकरी तर आपण करू नाही शकत, मग काय करावं? बिझनेस करूया. बिझनेस म्हणजे एकदम तुम्हाला आठवलं असं मोठं छान AC ऑफिस, जॅकेट घालून महिला बसलेल्या असतात, नको, तसं काय आपल्याला एवढ्या लवकर जमणार नाही. तर ह्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आत्ताच जसं ज्योतिताईंनी सांगितलं, कालच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते आणि त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेचं उद्घाटन झालं. या योजनांमध्ये जवळजवळ 100 अशा योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत. काय काय आहेत या योजनांमध्ये? तर यामध्ये जवळजवळ 2 कोटी महिलांना लाभ होऊ शकतो. याच्यामध्ये आहेत शक्ती गट, म्हणजे जे महिला बचत गट आहे. ते किती महिला बचत गटाच्या महिला आलेल्या आहेत? बचत गट हळू बचत गट काय करता? बचत गटामध्ये फक्त पैसे भरता बँकेत आणि मग कुणाला गरज असेल की देता, त्याच्या पलीकडे काय करता? काही नाही. तर या बचत गटांना यापुढे खेळतं भांडवल देणं किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणं, या गोष्टींसाठी ही योजना आलेली आहे. जवळजवळ 50 लाखापर्यंत या बचत गटांना या योजनेमधून फंड मिळू शकतो, जेणेकरून तुम्ही एखादं छोटंसं दुकान घेऊ शकता. सकाळच्या वेळेला कांदे पोहे, इडली यासारख्या गोष्टी विकू शकता. आता बघा संक्रांत आलेली आहे, सगळीकडे संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रम सुरू होतील. तुम्ही काही नाही तर तिळगुळ बनवू शकता, सगळ्यांना तिळगुळ लागणार आहेत, हलवा बनवू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन बनवल्या पाहिजेत. बघा लगेच काही तुम्हाला हजारो लाखो रुपयाचा फायदा होणार नाही, परंतु सुरुवात तर कुठेतरी केली पाहिजे. आणि यासाठी
शासन आपल्यासोबत ठामपणे उभे आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4.8% 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. त्याचप्रमाणे लेक लाडकी ही माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली योजना आहे. कुणाला माहिती आहे लेक लाडकी योजना? माहिती आहे का? 1 2 तुम्हाला मुलगी आहे ताई? हां, म्हणून माहिती. लेक लाडकी योजनेमध्ये काय आहे, 2023 नंतर ज्या मुलीचा जन्म झालेला अशा भगव्या किंवा पिवळ्या रेशन कार्ड धारकांच्या मुलींना जन्मल्या 5,000 रुपये त्यांच्या बँकेत गव्हर्नमेंट टाकणार आहे आणि ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या बँकेमध्ये 1,01,000 रुपये मिळणार आहेत. ही योजना केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी. 18 वर्षाचं झाल्यानंतर त्या मुलीला अनेक वेळेला सांगितलं जातं की कॉलेजात जाण्यासाठी पैसे नाही आहेत, तुझं लग्न उरकून टाकूया. आता ती मुलगी सांगू शकते माझ्याकडे पैसे आहेत, मी शिकणार. तर ही मुलगी शिकण्यासाठी ही योजना आणलेली आहे. मला वाटतं सगळ्याच जणींनी आपल्या आजूबाजूला या योजनेबद्दल माहिती दिली पाहिजे आणि त्यांना हे पैसे देण्यासाठी तहसीलदार आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेल्या आरोग्य सेविका यासाठी मदत करणार आहेत. तुम्हाला कल्पना आहे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिली महिलांसाठी योजना कुठली आणली? त्यांनी कुठली योजना आणली माहिती आहे? महिलांना ST मध्ये 50% सवलत. घेता की नाही? मग विसरलात. आता काय झालं ना, आधी नवरा सांगायचा तू येऊ नकोस, जास्त पैसे नाही आहेत, मी आणि माझा मुलगा जाऊन येतो, तू पुढच्या वेळेला जा. आता बायको काय सांगते, चालली माहेरी. नवरा पण घाबरतो, अरे 50% सवलत सारखी सारखी माहेरी जाईल. आता बायको सांगते नवऱ्याला तुम्ही घरी थांबा, मी फिरी देते कारण मी 50% फिरणार आहे. त्यानंतर 75 वर्ष पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. तर आजी आजोबा आता काय करतात माहिती आहे, मी गावच्या ठिकाणी गेलेली त्या विचारलं, हे आपल्या आजी आजोबांना साधं देवाचं दर्शन घ्यायला पण तालुक्याला जातात का? मोफत आहे, जाऊन जरा फिरून येतो. असं करून सगळे आजी आजोबा असे छानपैकी फिरायला लागलेत. माझ्या महिला भगिनी छान वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागलेले आहेत आणि तुम्ही याचा खरोखर लाभ घ्या, कारण हे आपल्यासाठी केलेली योजना आहे आणि या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. खरं तर जेव्हा शिवसेनेचा काल जेव्हा सगळ्यांनी ऐकलं ना, टीव्हीवर ऐकलं की नाही? काय झालंय सांगा? आता शिवसेना म्हणजे कोण? शिंदे साहेब, बरोबर आहे की नाही? आतापर्यंत ते घरात बसून सकाळी 9 वाजता ओरडतात ना. कोण सकाळी 9 वाजता टीव्हीवर कोण आरडाओरडा करत असतात? संजय राऊत, बरोबर की नाही? ते दिसले की लोक टीव्ही बंद करतात. बंद कर, डोक्याला ताप नको, बंद कर त्याचा टीव्ही. तर असे संजय राऊत. त्याचप्रमाणे हे उबाठा म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे, हे 3 जण 3 दिवसापासून टीव्हीवर वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या सुरात रडतायत, शिवीगाळ करतायत, वाटेल ते बोलतायत. परंतु त्याला उत्तर आपले मुख्यमंत्री हे आपल्या कामातून देत आहेत. तुम्ही बघत असाल की मुख्यमंत्री दर रविवारी कुठेही असू देत, मुंबईमध्ये त्यांनी डीप क्लीन म्हणजे स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे आणि त्याचं फलित म्हणजे महाराष्ट्राला स्वच्छतेमध्ये संपूर्ण देशामध्ये पहिला क्रमांक जाहीर झालाय कालच. मला वाटतं हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एखादी योजना मनात करणं, ती पेपरवर उतरवणं आणि ती सत्यात आणणं यामध्ये फरक असतो. आणि माननीय मुख्यमंत्री जे जवळजवळ 18 तास काम करत असतात, हे एका भावाप्रमाणे आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत. आत्तापर्यंत महिला सक्षमीकरण हे फक्त बोलत होते, परंतु आता या महिला सक्षमीकरण योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे, ज्यामध्ये महिला बचत गट आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण हे मिळणार आहे. सर्व बचत गटांना माझी विनंती आहे की याचा लाभ घ्या, कारण आपण महिला काय करतो ना, या बचत गट म्हणजे फक्त पैसे गोळा करायचे, 100-100 रुपये बँकेत टाकायचे, तुझ्याकडे अडचण आहे, हे घे पैसे, मग त्याच्यावर व्याज घ्यायचं. हे करू नका. या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट मदत करत आहे, ती मदत घ्या. स्वतःच्या छोटं काही नाही तर तुम्ही साडी विकण्याचा बिझनेस करू शकता की नाही? आपल्याला साड्या आवडतात, वेगवेगळे छोट्या पदार्थ, लगेच तुम्ही लाखो रुपयाचा बिझनेस नाही करणार, 10-15 हजार रुपयाचे तर बिझनेस सुरू करू शकता. अगदी तुम्हाला सांगू,
शहराच्या ठिकाणी या महिलांना ना व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या कापून, कारण त्यांना वेळ नसतो, कामं करायची असतात, सोललेलं लसूण बघा, बसून बसून आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. सोललेलं लसूण विकू शकता तुम्ही, कापलेल्या भाज्या विकू शकता. तर मला वाटतं महिलांनी हा विचार करावा. आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री आपल्या पाठी ठामपणे उभे आहेत आणि याच मुख्यमंत्र्यांना आपल्याला परत निवडून आणायचंय. खासदार म्हणून परत आपला भगवा झेंडा हा दिल्लीवर फडकला पाहिजे. यासाठी सर्व महिलांनी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायचंय. आता 22 तारखेला राम मंदिर, रामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या सर्व माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की खरोखर 500 वर्षानंतर हे मंदिर आपल्याला परत मिळतंय. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण हा दिवस एका दिवाळीसारखा साजरा करूया. आपल्या विभागामध्ये काही नाही तर आपल्या घराच्या बाहेर 2 दिवे लावू शकता, तोरण लावू शकता, कारण हे राम मंदिर होणं हा प्रत्येक हिंदूंचा एक आस्थेचा विषय आहे. आणि हे राम मंदिर एका दिवाळीसारखं, राम हा दिवस आपण एखाद्या दिवाळीसारखा साजरा करूया. आणि परत एकदा लोकसभेवर म्हणजे दिल्लीवर आणि महाराष्ट्रावर भगवा फडकण्यासाठी आपण परत एकदा सगळ्यांनी कंबर कसायची आहे. जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला शक्ती उभी असते तिथे विजय हा नक्कीच असतो. तुम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठी ठामपणे उभे राहाल याची मला खात्री आहे. आणि आज मला इथे बोलवून तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल चौगुले साहेब तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हा सगळ्या मैत्रिणींनी जांभई न देता, माझं ताईने जांभई सुरू केले, ताई थांबवतो मी, अजिबात बोलणार नाही, जांभई न देता माझं भाषण ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.